ते एकत्र येऊन भाजपापासून वेगळे होणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत राहू शकतो. पण एकत्र होऊन तेही भाजपसोबत जाणार असतील तर तो निर्णय पवार साहेबांचा असेल, माझा थोडीच असेल. तुम्ही एकत्र येत होतात तेव्हा, आणि जेव्हा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत होते त्यावेळेला एकमेकांशी आधी काही बोललात का महाविकास आघाडी म्हणून? आम्ही सगळे स्वतंत्र पक्ष आहोत. महाविकास आघाडी सुद्धा ही कशी स्थापन झाली, जेव्हा युतीमध्ये भाजपने मला दगा दिला त्यावेळेला माझा नाईलाज झाला आणि आम्ही चांगलं सरकार चालवून दाखवलं. चांगलं सरकार चालवून दाखवलं आम्ही. मला त्या गोष्टीबद्दल समाधान आहे. म्हणून तर मी हे घेऊन बसलो ना मुंबई मॉडेल. मग तेव्हा अशी परिस्थिती पुन्हा कोणावर येऊ नये, पण अशा विचित्र परिस्थितीत मी मुख्यमंत्री होतो आणि देवाच्या कृपेने सर्वांच्या सहकार्याने मी सरकार चालवू शकलो आणि शेतकऱ्याला त्याही काळात मी कर्जमुक्त करू शकलो. कुठेही महाराष्ट्र थांबू शकला नाही. ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो, ह्याचं एक समाधान आहे. तो तुमचा पहिला निर्णय होता खरं तर, मला वाटतं, कर्जमाफीचा. मुख्यमंत्री कोणी न मागता. आणि शेतकरी, आता ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत असे म्हणतात, आणि त्यांची जी कर्जमाफी त्याला अजून मुहूर्त लागत नाहीये. आणि शेतकऱ्यांची चौकशी करून ते कर्ज त्यांना माफ करायचं की नाही, म्हणजे बापाची चौकशी करतात. मी नाही केलं असं पाप. मी कोणीही न मागता शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या. वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल्स, तर अशा अनेक गोष्टी आहेत. मुंबईत सत्ता यायला जर काही आकडे कमी पडले तर अजित पवार हे वेगळे लढतायत, त्यांचं समर्थन. आकडा कशाला लावायचा आपण? आणि मला खात्री आहे की मुंबईकरांनी आता ठरवायचंय की आपण जगायला कसं पाहिजे, आपल्या आयुष्यात कसं जगणं आलं पाहिजे. जिकडे फुफ्फुसाचे रोग घेऊन फिरायचे, दूषित पाणी प्यायचे, बिल्डरांची दादागिरी सहन करायचे, अगदी कोळीवाड्यातली सुद्धा मोठकळी जमीन मासे वाळत घालायची ती सुद्धा बिल्डरांना द्यायची. मग कोळी काय करणार? अजून महापौरांचं आरक्षणच जाहीर नाही झालं. मला नाही वाटत अशी निवडणूक कधी याआधी झाली होती. काय तुम्हाला त्याच्या निवडणूक घ्यायला माझं सरकार पाडलं. खरं 22 सालीच निवडणूक आमची घ्यायची तयारी होती आणि जून मध्ये सरकार पाडलं. त्या पावसाळ्यानंतर आम्ही निवडणूक घेणार होतो लगेच. 4 वर्ष का लागली? म्हणजे पुढच्या वर्षी रितसर निवडणुका झाल्या असत्या. 5 वर्ष पूर्ण होऊन तुम्ही 4 वर्ष काढलीत, कारण तुम्हाला एफडी खायच्या होत्या. आणि म्हणूनच त्यांना अजून जे गोंधळलेत, त्यांना काय जिंकायचं, कारण आमच्या होर्डिंगवरती आम्ही केलेली काम आहेत. होय, हे आम्ही केलं. ह्यांच्या होर्डिंगवरती चोरलेली काम आहेत. नगरविकास खातं जे असतं त्याला खरं तर हे आरक्षण जाहीर करायचं असतं, पण ते न करण्याच्या मागचं कारण काय दिसतं? त्यांचा टांगा पलटा करतील गणेश नाईक. त्याच्यामुळे त्यांच्या टांगा सांभाळून ते बसले. टांगा